शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता घरातलं सगळं आवरून झालेलं आहे माझं. आणि काल सायंकाळी बाजारातून काही भाजीचं आणलेलं होतं, ते सगळं मला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी म्हटलं चला थोडा फ्रीजमधला जो भाज्यांचा टब वगैरे आहे तो धुवून घ्यायचा होता, म्हणून तोच मग मी धुवायला घेतलेला होता. आणि काल काही आपला व्हिडिओ आलेला नव्हता, कारण काही कामानिमित्त थोडं बाहेर जावं लागलं होतं मला. त्यामुळे कालचा व्हिडिओ काही टाकायला मिळाला नाही मला, कारण सकाळचे सगळे कामं झाली की त्यानंतर मग मी जेही व्हिडिओ मला दुपारी टाकायचा असतो त्याचं व्हॉइस ओव्हर वगैरे करायला घेत असते, किंवा मग रात्री थोडा वेळ मिळाला तर रात्री मी करून घेत असते. मात्र आज त्या व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर काही झालेलं नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ काही टाकायला मिळाला नाही. तसं तर माझे डेली व्हिडिओ येत असतात, फक्त संडेला तेवढा मी व्हिडिओ टाकत नसते. मात्र 6 दिवस व्हिडिओ येत असतात, पण कधीकधी काही काम आलं की मग व्हिडिओ टाकणं होत नाही, एखादी गॅप होऊन जात असते. कारण गृहिणीला एखादं कुठलंही एक्स्ट्रा वर्क करतो म्हटलं, मात्र त्याआधी आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, घरातली कामं, सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघण्यापासून सगळंच असतं. आणि ते सगळं करूनच आपण एखादी आवड जोपासू शकतो, किंवा मग एक्स्ट्रा कुठलंही काम करू शकतो, किंवा मग कधी एखादं अर्जंट काम येऊन जातं, तिकडे जावं लागतं, त्याच्यामुळे मग व्हिडिओचं काम होत नाही. तेव्हाच मग एखादा दिवस गॅप होत असतो. नाही तर माझाही प्रयत्न असतो की मी डेली व्हिडिओज टाकावे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी रेसिपीज शेअर करत असते तुमच्यासोबत. आठवड्यातून साधारण 3 रेसिपीज मी टाकत असते. तर त्याचं शूट वेगळं असतं, परत त्याचीही एडिटिंग असते. आणि रेसिपी शूट वगैरे करणं म्हटलं की त्यालाही थोडा वेळ जास्त द्यावा लागतो. आणि घरातलीही कुठली एक्स्ट्रा कामं आलीत की मग त्यालाही वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे मग कधी कधी शक्य होत नाही. पण असो, तर चला आता जेवढ्याही सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या तर त्या सगळ्या निवडून मी बाजूला करून घेतलेल्या होत्या. आणि ज्या भाज्या सगळ्या धुवायच्या होत्या मला, तर त्या सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या होत्या छान, कारण भरपूर माती असते सगळ्या भाज्यांना. तर सगळ्या व्यवस्थित धुवून बाजूला मग ठेवून दिल्या मी त्याचं सगळं पाणी वगैरे निथळण्याकरिता. आणि आज जरा विलायचीची पावडर करून घ्यायची होती मला, कारण ती संपलेली होती. आणि कुठल्याही गोड पदार्थामध्ये विलायची पावडर वगैरे लागतच असते, आणि मग वेळेवर करायलाही कंटाळा येत असतो. त्याच्यामुळे असं एकत्र थोडं जास्त बनवून ठेवून दिली विलायची पावडर की भरपूर दिवस चालत असते. कारण थोडीशी ती पावडर करायला घेतली की ती बारीकही होत नाही, आणि वेळेवर म्हटलं की जरासा कंटाळाही येतो. म्हणून मग जरा जास्तच मी पावडर बनवून ठेवून देत असते, म्हणजे वेळेवर धावपळही होत नाही आणि आपली वेळेची बचतही होते. तर आधी ती सगळी पावडर मी गाळून घेतली चाळणीने, आणि सगळी गाळलेली पावडर एका डब्यामध्ये भरून ठेवून दिली मी. आणि जाडसर जी भरड सगळी चाळणीमध्ये वर आलेली आहे, तर ती एका डब्यामध्ये ठेवून घेणार मी, म्हणजे ती चहामध्ये वगैरे आपण वापरू शकतो, टाकू शकतो ती. मात्र मी काही रोज विलायचीचा चहा वगैरे बनवत नाही, त्याच्यामुळे मग मी ती जी जाडसर भरड होती ती चहापत्तीच्या डब्यामध्ये टाकलेली नाही. जर तुम्ही रोज विलायचीचा चहा वगैरे पीत असाल तर तुम्ही ती चहापत्ती पावडरमध्येही टाकून ठेवू शकता. माझ्याकडे सक्षमला विलायची टाकलेला चहा आवडतो, म्हणून कधीकधी तो जेव्हा स्वतः बनवतो तेव्हा तो विलायची टाकून बनवत असतो, आणि मी देखील कधी कधी आवड वाटली तर टाकत असते. तर आता मला जरा अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्यायची होती, कारण ते सगळं वाटण संपलेलं होतं घरातलं, म्हणून. तर लसूण वगैरे सोलून ठेवलेलं होतं मी कालच. तर त्यात थोडं अद्रक, कोथिंबिरीच्या काड्या आणि जिरं घातलेलं आहे, आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं. हे वाटण तयार राहिलं की म्हणजे आठवडाभर मग काही बघावं लागत नाही, आणि किचनमध्ये स्वयंपाक करतानाही तेवढीच आपली वेळेची बचत होते आणि कामही तेवढंच लवकर होतं. कारण सकाळची वेळ म्हटली की जराशी धावपळीचीच असते सगळ्या गृहिणींची. घरात भरपूर कामं असतात, स्वयंपाकाशिवाय भरपूर शिल्लकची आपली कामं असतात. त्याच्यामुळे अशी थोडीफार आपली तयारी किचनमध्ये केलेली राहिली तर तेवढ्याच काही गोष्टी आपल्यासाठी सोयीस्कर होऊन जात असतात. तर कोथिंबीर मी रात्रीच सगळी निवडून ठेवलेली होती, मात्र ते जे कोथिंबीर ठेवायचा डब्बा आहे, मिरची ठेवायचा डब्बा आहे, तो घासायचा होता मला. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी ठेवलेले नव्हते, ते पॉलिथिनमध्ये आणि टोपलीमध्ये सगळं काढून ठेवलेलं होतं. तर हा मंगळवारचा ब्लॉग आहे.
तर सोमवारी सायंकाळी हे सगळं भाजीचं घेऊन आलेली होती मी, कारण माझ्या घरासमोरनं रोडच्या पलीकडे तिथे बाजार भरत असतो सोमवारला. तर तिथनं सगळं भाजीचं घेऊन आलेली होती आणि ज्या भाज्या रात्रीच तोडून ठेवण्यासारख्या होत्या त्या रात्रीच तोडलेल्या होत्या. कोथिंबीर निवडून ठेवलेली होती. परत ज्या मुंगण्याच्या शेंगा होत्या तर त्या देखील मी रात्रीच त्याचे साल वगैरे काढून कापून ते सगळं ठेवून दिलेलं होतं. कारण मुंगण्याच्या शेंगा फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हटल्या की जराशी जागाही जास्त लागते त्याला आणि त्या व्यवस्थित ठेवता देखील येत नाही. म्हणून मग रात्रीच कापून त्याचे साल वगैरे काढून ठेवून दिलेले होते मी. तर कधी कधी बाजारातनं सगळं भाजीचं घेऊन येत असते मी, किंवा मग कधी कधी लागलं की थोडं थोडं आणत असते. मात्र सोमवारी बाजार भरत असतो. जेव्हाही इच्छा झाली त्या दिवशी मी जाऊन सगळं भाजीचं मग घेऊन येत असते. त्यामुळे मग आठवडाभर भाज्यांचं काही टेन्शन नसतं. तर आता सगळ्या भाज्या मला व्यवस्थित ठेवून घ्यायच्या होत्या आणि म्हटलं चला आता फ्रीजही थोडासा स्वच्छ करून घेते आणि पुसून घेते सगळा, कारण खूप जास्त खराब नव्हता तो. म्हणून म्हटलं की सगळा पुसून काढते, कारण अधूनमधून सगळं भाजीचं वगैरे आलं की तेव्हा सगळा फ्रीज हा रिकामा करून थोडा क्लीन करून घेत असते मी. म्हणजे तो पुसत राहिला की तेवढाच तो स्वच्छ राहतो. त्याच्यामुळे जास्त काही खराब नव्हता. म्हणून मग सगळा फ्रीजनं मी व्यवस्थित पुसून काढला. तर आतून सगळा फ्रीज स्वच्छ करून झालेला होता माझा. त्यानंतर मग बाहेरूनही सगळा फ्रीज पुसून घेतला, कारण स्वयंपाक करताना कधी कधी घाई गडबडीमध्ये आपलेही खराब हातं वगैरे हँडलला लागत असतात किंवा मुलंही लावतच असतात. त्यामुळे मग बाहेरूनही सगळा फ्रीज पुसून घेतला आणि अधूनमधूनही बाहेरून हात घ्यावाच लागतो, कारण धूळ वगैरे बसत असते त्याच्यावर. तर सगळा फ्रीज बाहेरून आतून सगळा पुसून झालेला होता माझा. आणि जे त्यातील सगळे मी भांडे वगैरे बाहेर काढलेले होते. मलाईचा डब्बा, दूध, निवडलेल्या त्या भाज्या वगैरे, तर त्यांचे डबे वगैरे व्यवस्थित जागच्या जागीनं ठेवून दिले मी. आणि तोपर्यंत सगळ्या धुतलेल्या भाज्याहीनं छान वाळलेल्या होत्या. म्हणून मग आता टबमध्ये सगळ्या भाज्या मी व्यवस्थित ठेवून दिल्या. तर सगळ्या भाज्या टबमध्ये ठेवून झालेल्या होत्या. त्यानंतर सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि अधूनमधून असा फ्रीज सगळा स्वच्छ करून सगळं व्यवस्थित ठेवलं की अगदी छान वाटतं. कारण किचनमध्ये काम करताना कामाचा उत्साह येण्याकरिता नीटनेटकेपणा हा आवश्यक असतो. म्हणून अधूनमधून सगळं स्वच्छ करत राहावं लागतं. तर चला आता बरंचसं काम माझं आज आवरून झालेलं होतं. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.